जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये वय वाढून मिळणार का, किंवा वय कधीपर्यंत वाढून मिळेल असा संभ्रम निर्माण झाला आहे. ठीक आहे, त्याबद्दल या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आताच एक 15,300 प्लस पोलीस भरती संपन्न झाली आहे आणि त्यानंतर जे भरती झालेले विद्यार्थी अर्धे ट्रेनिंगला गेलेत आणि अर्धे अजून घरी आहेत. ठीक आहे, तर त्यानंतर भरती कधी निघेल, ठीक आहे, त्या येणाऱ्या भरतीमध्ये वय वाढून भेटेल का? मित्रांनो, असे भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. ठीक आहे, तर घरी बसून मित्रांनो वय वाढून भेटणार नाही. ठीक आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेल की जर तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये वय वाढून पाहिजे असेल तर घराच्या बाहेर निघा. मित्रांनो, मुंबई आझाद मैदान येथे विद्यार्थ्यांचे जवळपास 18 दिवसापासून आंदोलन चालू आहे. ठीक आहे, म्हणून तुम्ही सर्वजण सोमवार 13 जुलै रोजी सर्वांनी सकाळी आझाद मैदान येथे उपस्थित राहावे. मित्रांनो, येताना 3 दिवसाच्या तयारीत यायचे. ठीक आहे, तुम्ही आत्ताचा विचार करताय आता पोलीस भरती भेटेल, 2 वर्ष भेटेल, झालं. मित्रांनो, पुढील 5 वर्षाचा विचार करा. ठीक आहे, जर तुम्ही आताचा विचार करणार तर तुम्हाला भविष्यात तुम्हाला महाग पडेल. भरपूर विद्यार्थी असे आहेत की आम्हाला काय गरज आहे, आमचं वय आहे, आम्ही पोलीस भरतीमध्ये बसतो, येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आमचं वय होईल. तुम्ही तात्पुरत्या स्वरूपाचा विचार करता, हे चुकीचे आहे. मित्रांनो, तुम्ही कायम स्वरूपाचा विचार करा. हे जे वय वाढ आहे ते कायम स्वरूपाचे आहे. जसं कॅटेगरी, आता ओपन कॅटेगरीसाठी तुम्ही विचार करताय, आता जे एज आहे ओपन कॅटेगरीला ते फक्त 28 वर्ष आहे. आपल्याला ते 28 वर्षावरून 33 वर्ष करायचे आहे. आणि कास्टमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना आता जवळपास 33 आहे, तर त्या 33 वरून आपल्याला 38 वर्ष करायचे आहे. त्यामुळं जसे की इतर राज्यांमध्ये तुम्ही बघू शकता, मध्य प्रदेश झालं, पश्चिम बंगाल झालं, गुजरात झालं, या राज्यांमध्ये मित्रांनो पोलीस भरतीची जी क्रायटेरिया आहे ते ह्याच स्वरूपाचं आहे. ठीक आहे, ओपनसाठी 33 आणि कास्टमधल्यासाठी 38. मित्रांनो, महाराष्ट्रात पण तुम्ही बघू शकता, महाराष्ट्रामध्ये सरळ सेवेमध्ये पण हेच क्रायटेरिया आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्या सरळ सेवेप्रमाणे आपल्या पोलीस भरतीमध्ये पण याप्रमाणे एज क्रायटेरिया लागू करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. आणि वयवाढ होण्याचे संकेत दिसत आहेत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, पोलीस भरतीच्या आंदोलनादरम्यान भरपूर काही गोष्टी घडलेल्या आहेत. वयवाढ होऊ शकते. पोलीस भरती वयवाढीचा मुद्दा हा विधानसभेत मांडण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी जर उपस्थित राहिलात तर हा विषय लवकरात लवकर मार्गी लागेल. हा जो मुद्दा आहे मित्रांनो, विधान भवनात आपल्या विधानसभेत नांदेडचे जे आमदार आहेत त्यांनी मांडला आहे. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ कुठेतरी बघितला असाल, नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल. बघा हा व्हिडिओ. आंदोलन या ठिकाणी करतंय. आपल्याकडं अनेक वर्षापासून तरुण मंडळांनी पोलीस भरतीसाठी काम केलं, त्यांनी मेहनत केली. त्यांचा जे काही वय मर्यादा आहे ते वाढून दिला पाहिजे. जे काही आपल्यामार्फत शासनाला एकच विनंती आहे, इतर राज्यामध्ये 37 ते 40 वर्षे या ठिकाणी वयमर्यादा आहे. आपण सुद्धा त्यांना 40 वर्षे वयमर्यादा या ठिकाणी आपण वाढवून द्यावी आणि त्या विद्यार्थ्यांना, त्या युवकांना आपण दिलासा द्यावा. कारण तर ते मित्रांनो, ह्या व्हिडिओवरून समजून येते की काम लवकरच होईल, पण आंदोलनाला किती संख्याबळ आहे हे सुद्धा महत्त्वाचं असते. ठीक आहे, तर मित्रांनो, तुम्हाला जर लवकर वयवाढ पाहिजे असेल किंवा ज्यांचे वय आहे आणि ते स्वतःला जर समजत असतील की पोलीस भरती निघाली आहे, आमचं वय बसेल, आम्ही ही पोलीस भरती देऊ, पण हे चुकीचं आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही सर्वांनी या आंदोलनाला सहभागी व्हायचं आहे. मित्रांनो, हे तुमची भविष्याची लढाई आहे. तुम्ही असा विचार नका करू की माझं वय आहे, मी बसेल, आता पोलीस भरती देईल. मित्रांनो, एकेका मार्काने राहिलेले आहेत. ठीक आहे, जर 5 वर्ष भरती नाही आली तर, जर 2 वर्ष भरती नाही आली तर,
1994चे विद्यार्थी आहेत, 1995चे, 1993चे विद्यार्थी आहेत. तुम्ही आता 20, 24, 25 वर्षाच्या तुम्ही हे विचार करता आताचा, पण पुढचा पण विचार करा. सर्वांनी 13 जुलैला आझाद मैदान येथे उपस्थित राहायचे आहे. मित्रांनो, जर काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा, मी तुमचा नक्कीच रिप्लाय देईल. जय हिंद.